अरे अनन्या, मी गाणी नाही, पण एआय आवाज ऐकतोय. हे आवाज खूप मजेदार आणि वेगळे असतात. तुला ऐकायचेत का? एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आपण जसे विचार करू शकतो तसे संगणक किंवा रोबोट्स काही गोष्टी शिकून कृत्रिम एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आपण जसे विचार करू शकतो तसे संगणक किंवा रोबोट्स काही गोष्टी शिकून कृत्रिमपणे हुशार होऊ शकतात. आणि या एआयच्या मदतीने आपण ध्वनी तयार करू शकतो, गाणी गाऊ शकतो किंवा अगदी मजेशीर आवाज देखील बनवू शकतो. आपण काही मजेशीर आवाज करून पाहूया. हे बघ, इथे मी एक साधं वाक्य लिहितो. मला भूक लागली आहे. आणि आता आपण याचा आवाज निवडू. म्हणजेच जर मी एखादी कथा लिहिली तर एआय तिच्या पात्रांना बोलायला लावू शकेल. नक्कीच. एआय आवाजाचा उपयोग कुठे होतो तुला माहितीये का? एआय आवाज खूप ठिकाणी वापरले जातात. कार्टूनमध्ये पात्रांना आवाज देण्यासाठी, रस्त्यावरच्या गुगल मॅप्स सारख्या ऍप्स मध्ये आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी, आणि अगदी आपले आवडते गायक नसताना गाणी गाण्यासाठी, आणि तेही वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजात. आर्यन, एआय खूप मजेशीर असलं तरी आपण त्याचा योग्य वापर केला पाहिजे. चुकीच्या गोष्टींसाठी एआय वापरू नको, जसं की कोणाला गोंधळात टाकण्यासाठी. आणि लक्षात ठेव, खूप वेळ स्क्रीनकडे बघणं चांगलं नाही. आर्यन, बरोबर. आणि वेळ प्रसंगी मजेसाठी. आर्यन, चला, आता एक आव्हान करूया. मी एक मजेशीर वाक्य टाईप करतो आणि एआयचा आवाज बदलतो. तुला तो ओळखायचा आहे. बरोबर. आता तुझा नंबर. दोघही आनंदाने हसतात. बरोबर. आता तुझा नंबर. ओ, म्हणजे एआय आपल्याला मदत करण्यासाठी आहे, गोंधळ घालण्यासाठी नाही. आर्यन, बरोबर. आता तुझा नंबर. आर्यन, हो, पण लक्षात ठेव, एआय फक्त यंत्र आहे. खरी मजा ते कसे वापरतो यात आहे. आता चल, आपण बाहेर खेळायला जाऊ. आर्यन, मला खूप मजा आली. एआय आवाज खूप छान आहे.